नमस्कार. मी उज्ज्वला करमळकर. कोल्हापुरातील ज्येष्ठ लेखिका सरला वझे यांची आजपर्यंत 18 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. तसेच त्यांना अनेक पुरस्कार आणि मानसन्मान देऊन गौरवण्यात आले आहे. आज मी त्यांच्या नुपूर या कथासंग्रहातील परवड ही कथा वाचणार आहे. आज कुलकर्णी घरी आले तेव्हा त्यांचा चेहरा एकदम उतरला होता. काकू पुढे होऊन म्हणाल्या, "अहो, काय झालं? चेहरा का असा उतरलाय?" "काही नाही," असं म्हणत ते आतल्या खोलीत गेले. कपडे बदलून पाय धुतले आणि नेहमीप्रमाणे चहासाठी स्वयंपाकघरात न येता सरळ परसदारी गेले आणि पारावर टेकले. काकूंनी हाक मारली पण प्रत्युत्तर दिलं नाही. ते कुठेतरी आसमानात पाहत हातवारे करत होते. ते काकूंना दिसलं. "सुखदा, अगं बाबांना चहा घ्यायला बोलव, परसदारी बसलेत बघ." तिनं बाबांना बोलावून आणलं. काकूंनी 2 कप चहा घेतला आणि म्हणाल्या, "हां, या बसा." मग दोघेही चहा घेऊन झोपाळ्यावर टेकले. तरी काही संभाषण नाही. काकूंनी ओळखलं आज काहीतरी बिनसलंय. त्यांनी सुखदाला सांगितलं, "सुखदा, जा बाळ, तू बाहेर खेळायला जा आणि लवकर ये बरं. सुनीता, तूही जा तिच्याबरोबर खेळायला." दोघीही गेल्या. काकूंनी काकांना खोदून खोदून विचारलं, "अहो, काय झालं ते तर सांगा. तुम्ही जर सांगितलं नाही तर मला कसं समजणार?" "अहो, कारखान्याबद्दल काही आहे का? की आणखी काही? ते तर बोला." "तुला कोणी सांगितलं?" "नाही, मला कोणी सांगितलं नाही. मी आपलं सहजच विचारलं." "अहो, सांगा ना काय झालं ते. जीव उडून चाललाय. काहीतरी बोला." "उषा, खरं सांगायचं तर," ते म्हणाले आणि पुन्हा थांबले. "अहो, असं काय, बोला घडाघडा. मला काही तुम्हाला सांगायचंच नाहीये का? नाहीतर मग राहू दे, मी जाते कामाला." म्हणून त्या उठल्या तशी काकांनी त्यांना हात धरून पुन्हा खाली बसवलं. "तुम्हाला नाही सांगणार तर कुणाला सांगणार? तुम्हीच सांगा." "मग बोला ना लवकर, सांगा काय झालं." "उषा, आपल्याला जी भीती होती तेच झालं. आज मालकांनी कारखान्याला टाळं लावलं. त्यामुळे सगळेच कामगार हवालदिल झाले. साऱ्यांची अवस्था बघण्यासारखी होती. काहींनी तर मालकांचे पाय धरले. आम्ही सगळी विनवण्या करत होतो, नका लावू टाळं म्हणून. काही उपयोग झाला नाही. आम्ही 2 महिन्यापूर्वी संप केला होता तरी काही उपयोग झाला नाही. वाटलं होतं निदान 1-1.5 वर्ष तरी कारखाना चालेल. तोपर्यंत काहीतरी करू." "अहो, पण सर्वांना याची कुणकुण होतीच. सतत काहीतरी अलीकडे कानावरही येत होतं. सर्वांच्या पोटात ही भीती होतीच. कारखाना बंद पडला तर काय करायचं? आणि घडू नये तेच झालं. कारखाना शेवटी आज बंद पडला. या वयात नोकरी कोण देणार? सारं संपलं. हे बघा, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. हा प्रसंग आपल्या एकट्यावर आलाय का? आपल्याला निदान राहायला स्वतःचं वडिलोपार्जित घर आहे. नका चिंता करू. काहीतरी करू आपण. असा हातपाय घालून कसं चालेल? तुम्हीही विचार करा, मीही करते." काकू दारात बसून गप्पा मारता मारता एक कंपनी घरी काम करायला देते असं त्यांनी ऐकलं. मग त्यांनी त्याचा शोध घेतला, घरी काम आणलं. मग काका काकू जोरात कामाला लागले. त्यांना एक मुलगा होता. तो आता कॉलेजला होता. त्याच्या आशेवर काका काकू राबत होते. पैसाही चांगला मिळू लागला होता. स्वतःचं जमिनीपासूनचं मोठं घर, त्यामुळे कुणी जा म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांना काम पेले ना इतकं काम मिळू लागलं. मग त्यांनी स्वतःच्या हाताखाली आणखी 2-3 घेतलं. काम जोरात सुरू झालं. घर खर्च जाऊन हातात 4 पैसे राहत होते. दोघंही खुश होती. पण नियतीचा खेळ काही वेगळाच. एके दिवशी काकूंच्या मोठ्या मुलाला अचानक ताप आला आणि निदान पोटात कावीळ झाल्याचं समजलं. ती रक्तात भिनली आणि तो तडकाफडकी 2 महिन्यात देवाघरी गेला. कसे बसे 14 दिवस
पार पडले. दुःख करत बसून चालणार नाही. पदरात सुखदा सुनीता होत्या. त्यांच्यासाठी दुःख विसरून पुढं जाणं भाग होतं. काकूंनी पुन्हा कामाला जोर लावला. काकूंच्या 2 मुलींपैकी मोठी सुनीता जरा अर्धवट म्हणण्यापेक्षा एकदम साधी भोळी होती. ती घरकाम छान करी. शिवाय कामातही काकूंना मदत करायची. पण शिक्षणात डोकं नव्हतं. कशीबशी 8वी झाली. सुनीता घरकाम सगळं करायची. त्यामुळं काकू कामाकडे अधिक लक्ष देऊ शकत होत्या. बघता बघता सुनीता 19 वर्षांची झाली. काकूंना कुणीतरी तिच्यासाठी स्थळ सांगितलं. त्यांनी तिचं लग्न करायचं ठरवलं. धाकटी हुशार होती. ती 10वी शिकून कॉलेजला नुकतीच जाऊ लागली होती. आणि अचानक एके दिवशी छातीत कळ येऊन काका देवाघरी गेले. आभाळ कोसळलं. काही जण काकूंना म्हणाले, लेकीचं लग्न वर्षाच्या आत करा, नाहीतर 3 वर्ष थांबावं लागेल. त्यांनी वर्षाच्या आत लेकीचं लग्न केलं. त्यांना वाटलं आता एका जबाबदारीतून सुटलो, म्हणून त्यांनी सुस्कारा सोडला. पण घडलं वेगळंच. 6 महिने पोरगी नांदली आणि एके दिवशी अचानक ती माहेरी राहायच्या हिशोबानीच आली. काकूंनी तिला जवळ घेऊन विचारलं, अशी अचानक? तेही सगळे कपडे घेऊन कशी काय आलीस? आई, अगं घरात माझ्याशी कुणी चांगलं वागतच नाही. मोठ्या जाऊबाई तर हवं तसं बोलतात. सासूबाई तर हात उगारतात आणि यांना सगळं आईचंच खरं वाटतं. तुला ठाऊकच आहे, धाकट्या भाऊजींचं लग्न झालेलं नाही. ते तर नुसतं दिवसभर ऑर्डर सोडत असतात. सगळी राबवून घेतात, तोंडसूक घेतात आणि हे आले की यांना खोटं नाटं सांगतात. तेही माझ्यावरच भडकतात. सासूबाई जाऊबाई दोघी भर घालतात आणि त्यातनं धाकट्या भाऊजींना तर आईसुद्धा घाबरतात ग. मग हे एकतर काय, आई आणि भाऊ म्हणेल ती पूर्व दिशा. सुनीता, अगं मग तू त्यांना एकदा खरं खरं सांगायचंस ना. कशी सांगू आई? हे ऑफिसमधनं यायचा अवकाश सगळी त्यांच्या अवतीभोवती असतात. त्यात पुतण्या यांची सारखी भुणभुण सुरू असते. काका आज हे आणायचंय, पैसे दे. मग त्यामुळं ह्यांच्यासमोर जायची सुद्धा भीती वाटते ग. काल तर सासूबाईंनी मला चक्क हाताला धरून घराबाहेर काढलं. पुन्हा चुकलं म्हणून आज जाऊ लागले तर गालावर मारलं, ढकलून दिलं. मी नाही परत तिथं जाणार. मला भीती वाटते ग. बरं, जाऊ नको. पण तू शांत हो बरं आधी. मला समजलंय, मी विचार करते. तू उठ, 4 घास खाऊन घे आणि शांत झोप. बघू काय करायचं ते. काकू विचारात पडल्या. बघता बघता 2 महिने झाले पोरीला माहेरी येऊन, पण तिकडून काही निरोप आला नाही. एके दिवशी अचानक काकूंना मंडईत तिचा लांबचा पाहुणा भेटला. दोघांच्यात बोलणं झालं. त्यांनी मध्यस्थी केली. सुनीता नाही म्हणत असताना काकूंनी तिच्या मनाची तयारी केली. हे बघ बाळ, लग्न झाल्यावर असं काही दिवस होतं. नवी माणसं, नवं घर, संस्कार वेगळे, पण हळूहळू सारं जमतं अगं. जा तू, मी आहे ना. तसं काही वाटलं तर परत ये, जा. सुनीता कशीबशी तयार होऊन सासरी गेली. घरातलं वातावरण फारसं बदललेलं नव्हतं. काम मात्र सकाळपासून रात्रीपर्यंत धुणं भांडी, केर फरशी सगळं हिनंच करावं. नवरा गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होता, पण तोही तसा थोडा सांगठामेच होता. आणि त्यातून घरातल्यांनी त्याच्यासमोर सुनीताला काही कळत नाही, वेडी आहे, मतिमंद आहे, हेच चित्र रेखाटलं होतं. तरी ती सारं सहन करत तिथं राहिली होती. एकदा दोनदा अशीच नवऱ्याबरोबर देवाला गेली. तिला थोडं बरं वाटलं. एक दिवस सासूबाई जाऊबाई त्याच्याबरोबर बोलत होत्या. तो काहीच बोलत नव्हता. ते सुनीताच्या कानावर पडलं. तू हिला पुन्हा कशाला आणलंस? आपण तुझं दुसरं लग्न केलं असतं. तोच जाऊबाई म्हणाल्या, भाऊजी, अशा बायकोपेक्षा बिन बायकोचं राहिलेलं बरं. काय ध्यान आहे. नंतर यांचं वागणं सगळंच बदललं.
सुनीताला अचानक उलट्या होऊ लागल्या. धाकट्या दिरानं सांगितलं, आई, हिला दवाखान्यात घेऊन जा. तिला नुकतेच दिवस गेले होते. आता हे आणि काय नवीन? म्हणून त्यांनी पुन्हा सुनीताला माहेरी पिटाळली आणि पुन्हा येऊ नको असं बजावलं. ती माहेरी आली. झाला प्रकार आईला बहिणीला सांगितला. काकू हवालदिल झाल्या. आता काय करायचं? त्यातून पोटात मूल आहे. काही करून सासरी पाठवलंच पाहिजे. काहीतरी करून पुन्हा त्यांनी सुनीताला सासरी पाठवलं. मग पुन्हा 5 महिन्यांनी बाळणपणाच्या निमित्तानं माहेरी धाडली गेली. बिचाऱ्या सुनीताची नुसती परवड चालली होती. तिची स्थिती ना घरका ना घाटका अशी झाली होती. मग ती बाळंतीण झाली, बारसं झालं, पण ती लोक हिला न्यायलाच तयार नाहीत. बाळ गुटगुटीत छान होतं, पण लवकरच समजलं की हा मुलगा मतिमंद आहे. आता मात्र आई लेकीच्या पायाखालची जमीन सरकली. तोपर्यंत धाकटी सुखदा दोघीत अंतर फक्त 1 वर्षाचं. ती ग्रॅज्युएट झाली. तिला पुण्याला जॉब मिळाला, पण हातात पुरेसा पैसा नाही. काय करायचं? मग काकूनी घर कॉन्ट्रॅक्टरला दिलं. त्या बदल्यात एक फ्लॅट घेतला आणि थोडी रक्कमही घेतली. जागा मोठी होती म्हणून पैसे चांगले मिळाले. वरचा मिळालेला पैसा बँकेत ठेवला आणि पुण्याला गेल्या. मग सुखदाचा पगार, ठेवलेल्या पैशाचं थोडं व्याज, त्यातून पैसे बाजूला टाकून सुखदाच्या नावावर थोडे कर्ज काढून काकूंनी पुण्यात फ्लॅट घेतला आणि राहू लागल्या. बघता बघता दिवस गेले, महिने गेले, वर्ष देखील उलटली. सुनीता घर सांभाळायची, काकू मुलाला सांभाळत. सुखदा नोकरी करत होती. असं चाललं होतं. नातवाला काकूंनी मतिमंद मुलांच्या शाळेत घातलं होतं. तो 9वीत होता. काकू म्हणायच्या, थोडक्यात काय तर ही त्रिस्थळी यात्रा चालवता चालवता जीवनाची परवड होतीये. पण कुणाला सांगणार? आलिया भोगासी असावे सादर. काकू भाजी निवडत बसल्या होत्या. तेवढ्यात फोन वाजला. कोण आहे? आहो, मी तुमचा पुतण्या सुधीर बोलतोय. काय रे सुधीर, इतक्या वर्षांनी आठवण आली तुला? होय काकू, अगं कामच तसं आहे. काय झालं रे? काय काम काढलंस? तेच सांगतोय. हे बघ, तू माझी सख्खी काकू नसलीस तरी चुलत चुलत काकू तरी आहेस ना? अरे हो, पण मुद्द्याचं बोल ना. काय सांगणार आहेस मला? अगं काकू, मला मित्रांकडनं कळलं की सुनीताचा नवरा गेली 1.5 वर्ष सुनीताचा शोध घेतोय. तो कशासाठी? अरे झालं तेवढं कमी झालं का? आता आणि हे नवीन काय? अगं आधी माझं ऐक तर, मग बोल. ठीक आहे, सांग काय झालं? अगं त्याचे 2 भाऊ गेले. कुठं गेले? अगं गेले म्हणजे देवाघरी गेले. बर मग? आई पण गेली. पुतण्याला त्याच्या नोकरी लागली. 2 पुतण्यांची लग्न झाली. पुतणीचंही लग्न झालं. आता याला कोणी विचारत नाही. हा एकटा पडला. आजपर्यंत सगळ्या घराचा, शिक्षणाचा, लग्नाचा खर्च त्यानंच केला. आजकाल म्हणे त्याला सगळी बावळट समजतात. पुतण्या पुतणी तर काका तू जरा थांब, तुला काय समजतंय असं म्हणतात. आता त्याचे डोळे उघडले. आता तो म्हणतोय, शेवटी कसंही असलं तरी आपलं ते आपलंच. अरे त्याचे डोळे उघडले, पण आता सारं सहन करून माझे डोळे मिटायची वेळ आली. हे बघ, मला समजलं ते तुझ्या कानावर घातलं एवढंच. शेवटी सुनीताचा नवरा त्यांच्यापर्यंत पोहोचलाच. आज सुद्धा सुनीता त्याच्याकडे जायला घाबरत होती. पुन्हा काय झालं तर काय करायचं? हा प्रश्न बहिणीच्या आणि काकूंच्या मनातही होताच. काकूंना एकानं येऊन सांगितलं, तो आता सुनीताचा आणि मुलाचा खर्च करायला तयार आहे. मी त्या दोघांना आधार देईन. शेवटी पेन्शन आहे, माझा फंड आहे, त्यामुळे काही कमी पडणार नाही. शिवाय बँकेतही थोडी रक्कम आहे. राहण्याचा प्रश्न तर घरात वरचा मजला माझाच आहे. माझा त्या जागेवर हक्क आहे. मी आजही तिथेच राहतो. मी तिला घेऊन वेगळा राहीन. पण सुनीता आणि काकू विचारात पडल्या. काकू म्हणू लागल्या, काय करावं? इकडं आड आणि तिकडं विहीर. शेवटी मुलाचा खर्च त्यानं करावा. सुनीता आहे तिथेच राहणार.
हा विचारही डोकावून गेला. पण त्याला हा निर्णय कितपत मान्य होईल हा प्रश्न होताच. पण हा निर्णय सर्वस्वी सुनीता आणि त्याचा आहे असं मला वाटतं, काकूंनी सुखदाला सांगितलं. काकूंच्या समोर सुखदाचाही विचार होताच. तिचं अजून लग्न व्हायचं होतं. आई, बहीण, भाचा यांची जबाबदारी सर्वस्वी तिच्यावर होती. या साऱ्यात तिचंही लग्नाचं वय उलटून गेलं होतं. काकूंना वाटायचं, एकीचं लग्न करून फसले, दुसरीचं लग्न करायचंय, सारं चांगलंय, तर वय उलटून गेलंय. यापुढे काय होणार सर्वस्वी परमेश्वरच जाणे. उद्याची वाट पाहत स्थिर राहिलं पाहिजे, हेच खरं. कारण आता वाट बघण्याशिवाय माझ्या हातात काहीच नाही. आता दोघी बहिणी सुनीता, सुखदा काय ठरवतील यावर मोहर लावणे भाग आहे. पुढचं पुढं. अशा प्रकारे काकू विचाराच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. मध्यस्थी पुढे आला तेव्हा काकूंनी त्यांना सांगितलं, यापुढे तुम्ही इतक्यात येऊच नका, मीच निरोप देईन. इकडे सुनीता कधी येईल म्हणून नवरा वाट पाहत होता, तर तिकडं काकू काय निर्णय घ्यावा हे समजत नसल्यामुळे विचारचक्रात गढून गेल्या होत्या. देवाला म्हणत होत्या, आता बस झाली ना या जीवाची परवड. तूच काय तो निर्णय लाव आणि मला यातनं सोडव बाबा.